नमस्कार मंडळी, मी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण उन्हाळी वाळवणाची रेसिपी बघणार आहोत, तेही कमी साहित्यामध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने. आणि तुम्ही ह्या पद्धतीने कधी बनवली नसेल अशी ही रेसिपी आहे. एका खास ट्रिकने आपण हा पदार्थ बनवलेला आहे. तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात अगोदर काय करायचं, आपल्याला इथे 2 वाट्या साबुदाणा घ्यायचा आहे. तर साबुदाणा आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि साबुदाणा बुडेल इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे व कमीत कमी आपल्याला हा साबुदाणा 4 तास भिजत घालायचा आहे. तर 4 तास भिजल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता एका पातेल्यामध्ये 2 वाट्या आपला साबुदाणा आहे, तर त्यासाठी 4 वाट्या पाणी गरम करून घ्यायचं आहे. किंवा पाणी चांगलं गरम करा किंवा उकळून घ्या आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये आपला जो साबुदाणा भिजलेला आहे का, तो 4 तास तसा मोकळा करून घ्यायचा व गरम पाण्यामध्ये काढून घ्यायचा व रात्रभर तसाच भिजत ठेवायचा. आता आपला साबुदाणा छान भिजलेला आहे रात्रभर, तर तो काय करायचा, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि त्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर थोडंसं आपण वाटताना थोडं पाणी घालायचं. पाणी मात्र आपल्याला गरमच घालायचं आहे. तर आता त्यामध्ये आपल्याला इथे उकडलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत. तर मी इथे मीडियम साईजचे 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत. तर ते असे किसणीने व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्याप्रमाणे किसून घ्या, जेणेकरून त्याच्या गुठळ्या वगैरे राहणार नाहीत. तर इथे मी मिरचीचा आणि जिऱ्याचा ठेचा करून घेतलेला आहे. तर तुम्ही जिरं जर खात असाल तर जिरं घाला, नाही तर नुसत्या मिरचीचा ठेचा टाकून घ्या. आता त्याच्यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे व सर्व जे जिन्नस आहेत का एकजीव करून घ्यायचे आहेत. तर आता आपल्याला त्याचे खारोडे घालायचे आहेत. तर त्यासाठी तुमच्याकडे पायपिंग बॅग असेल तर ती घ्या, नाहीतर आपण घरच्या घरी जुगाड करूयात. तर मी इथे जी आपली मिठाची बॅग असते का ती घेतली आहे. आता त्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्याप्रमाणे आपल्याला बॅटर आहे का ते भरून घ्यायचं आहे, मिश्रण आहे का ते. आणि आपल्याला खालचं जे टोक आहे का ते थोडंसं कट करून घ्यायचं आणि वरचा जो भाग आहे का, जो रबर असतो का, त्या रबराने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने. आणि खाली मग किंवा एखादा ग्लास ठेवायचा, त्याच्यामध्ये ती आपली ती मिठाची बॅग आहे का ती ठेवून घ्यायची आहे आणि मिश्रण भरून घ्यायचं आहे. आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने तुम्ही त्याचे खारोडे टाकून घ्या. तर एकदम चवीला भन्नाट असे हे खारोडे लागतात आणि करायला पण एकदम सोपे. तर तुम्ही हे उपवासाला खाऊ शकता किंवा असेही तुम्ही तळून खाऊ शकता किंवा मुलांना देऊ शकता. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं मिरचीचा ठेचा कमीसुद्धा करू शकता. तर आता आपण हे व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्याप्रमाणे सर्व खारोडे तयार करून घेऊयात. आणि आपल्याला हे खारोडे 2 ते 3 दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचे आहेत. आपल्याला हे वर्षभर टिकवायचे आहेत, त्यामुळे आपल्याला एकदम कडकडीत असे वाळवून घ्यायचे आहेत उन्हामध्ये. तर बघू शकता मस्त असे आपले हे खारोडे पडत आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण हे खारोडे केलेले आहेत. आणि बघू शकता 2 वाट्या साबुदाण्यामध्ये आणि आलूमध्ये किती आपले हे खारोडे तयार झालेले आहेत. तर आता आपले हे खारोडे वाळवून घेऊयात. तर बघा मस्त आपले हे खारोडे झालेले आहेत. तर मी आता हे खारोडे वाळून घेतलेले आहेत. तर तुम्हाला मी थोडेसे तळूनसुद्धा दाखवते. एकदम कुरकुरीत आणि चवीला एकदम भन्नाट असे हे खारोडे होतात. तर मग आहे ना वेगळी पद्धत. तर बघू शकता एकदम कुरकुरीत असे हे आपले खारोडे तयार झालेले आहेत. तर मग आहे ना एक वेगळी पद्धत आपले उपवासाचे खारोडे बनवण्याची आणि एकदम सोपी पद्धत आहे. तर मग कसली वाट बघताय? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. आणि समोरची जी बेल घंटा आहे का ती पण वाजवायला विसरू नका. तर मग भेटूयात अशाच नवीन रेसिपीमध्ये किंवा उन्हाळी वाळवणीच्या रेसिपीमध्ये, नाहीतर आपल्या रोजचे नाश्त्याच्या रेसिपीसोबत. तर मग धन्यवाद.